मध्य रेल्वेवरती मोठा परिणाम झालाय। सकाळी 7:30 वाजताची ठाणे स्टेशन परिसरातली दृश्य आपण पाहतोय। नोकरदार वर्गाचा मोठा खोळंबा झालेला आहे। पुढच्या 3 ते 4 तासात मुंबई उपनगर आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 6 तासांमध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय। तर पुढचे 3 ते 4 तास हे मुंबई उपनगर आणि ठाण्यामध्ये अत्यंत मुसळधार पावसाचे असतील असं सांगितलं जातंय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, काय अंदाज आहे पुढच्या 3 ते 4 तासांचा पावसाचा? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय काल रात्रभर जर आपण पाहिलं तर मुसळधार पाऊस हा पडलेला आहे। 300 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने कुठेतरी मुंबई ही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वे गाड्या देखील बंद आहेत। मात्र हीच परिस्थिती आणखी काही तास ही पुढे चालणार आहे। मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी पावसाचा जोर हा जास्त राहणार असल्याची माहिती देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या ठिकाणी अतिमुसळधार आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे आता राज्य सरकार नेमकं काय घोषणा करते हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र मुंबई महानगरपालिकेकडनं शाळांना सुट्टीही देण्यात आलेली आहे। काल अनेक सखल भागात देखील पाणी साचलेलं आहे। परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाहीये। रेल्वे गाड्या बंद आहेत। कुठेतरी वाहतूक देखील विस्कळीत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज्य सरकार आता काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पुढील 3-4 तास असाच मुसळधार पाऊस राहणार। ठीक आहे सूरज, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर मुंबई उपनगर आणि ठाण्याला पुढचे 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 6 तासांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले मुंबई उपनगर आणि ठाणे परिसराला। त्यामुळे पुढचे 3 ते 4 तास देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं